हा बोला ना. हो सुट्टीवर आज. होय इथं आम्ही मासेभाऊला नाश्ता करायला आलो होतो. तर इथे त्यांना नाश्ता पसंत नाही म्हणून हे कुठे झाले दहीवडा खाय. दहीवडा खायची इच्छा झाली. तुझ्या जायला काय म्हणणार याच्यावरती? तुझं म्हणणं काय आहे याच्यावरती? आम्ही चाललो रत्नागिरीमध्ये म्हणून आम्ही इथनंच डायरेक्ट रत्नागिरीला झालो. मी विचार करा. चला हे बघा स्वाद वडापाव आपले निवडीतले आहेत दादा, त्यांच्याकडे आलो तर आम्ही नाश्ता करायला. पण आम्हाला इथनं यांची इच्छा झाली दहीवडा खायची. स्वतः आम्ही चाललो डायरेक्ट रत्नागिरीला. चला बघूया काय म्हणतायत ते विक्रम मोहिते. तर गाईच आपल्या गाडीत जरा पेट्रोल कमी आहे, तर पेट्रोल टाकायला चाललो आपण आता पेट्रोल पण. आणि आता आपल्याला जायचं रत्नागिरीला, त्याच्यामुळे तेवढी जरा घडामोड करायला लागणार पेट्रोलसाठी जुगाड. आता विक्रम पेट्रोल तू टाकल टाकतो ना? नाही टाकत. 50 पण चालेल. स्प्लेंडर आहे भावा. चला काय आता आपण चाललो होतो रत्नागिरीला. आता पण पेट्रोल टाका लागतो. जास्त टाक्या बघा किती केवढ्या मोठ्या आहेत त्या. एक तरी कुठला तरी आम्ही पेट्रोल टाकी झाली फुल 150 रुपयात. सो इंट्रो देतो मी. सो हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे राजेश मस्कुडे ब्लॉग्स. तर मित्रांनो डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट करायचा विषय म्हणजे आता आपण चाललो आहोत रत्नागिरीला. कंटेंट पण भेटला आणि आपल्याला विक्रम मोहिते पण चालले मिसळ खायला. मिसळ नाही सॉरी काय रे, मेंदू वडा खायला. त्यांचा मेंदू कमी असल्यामुळे मेंदू वडा खायला चाललो आपण रत्नागिरीला. तो चला डायरेक्ट आता रत्नागिरीला भेटू. कंडिशन बघ, कपडे हाय असेच आपले रेग्युलर कपडे घालून चाललो आपण. चला रत्नागिरीला इथूनच निघालो म्हणून इथून डायरेक्ट चाललोय. चला डायरेक्ट भेटू रत्नागिरीत. तर गाईज वाटत आम्हाला भेटले आहेत आमचे परमित्र बंधू वजा मोहिते. हाय कर हाय. आणि आता आपण चला गाईज भेटू डायरेक्ट रत्नागिरीला आता आपण. घेऊन चाललोय आपण मस्त पैकी एकदम. आता आपण आलो पाटीलवाडीत, पाटगाव फाटा.30 ऑटोमॅटिक जातो काय म्हणजे कायम 30 जातो व्हिडिओ केल्यावरती. होय म्हणजे आपण लॉक सेटिंग करू शकतो कॅमेरा सेटिंग मध्ये करूया आपण. तर गाडी जाता आपण आलो मारुती मंदिरला. शिवाजी महाराज ऊन काही जेवढा आहे ना बोलून सोय नाही, एवढं ऊन आहे. गरमी पण तेवढीच आहे. तेच काय समजत नाही. ते बघा आता हाताला मस्ती बघा, म्हणजे अंगाला मस्ती बघा इथे. ते बघा किती किती हलकटगिरी करायची. राहत येत नको येणार गाडी आपली. गाईस हे बघा इथं आलेले आहेत. खास गरबडे वाटा थोडं आलेलं आहे तिथे नाश्ता करायला. आणि ती वेगळीच ही असते मजा. काय म्हणतो त्याला, एक्साइटमेंट लांब जाऊन खाण्याची. विक्रम मोदींची एक्साइटमेंट वेगळीच होती. तर आता आम्ही आलोय करूया खायचा नाश्ता. आल्यावर तर काम 25 होता म्हणजे पाहिजे तर नाही. तिकडे पण भेटला नाही इकडे पण नाही भेटलाय. काय करायचं बोल. तुला काय म्हणायचं तुझं? काय एकच म्हणणार, नसीब तो क्या करेगा तू. मेंदू पा नसीब तो क्या करेगा तू. हे काय म्हणतो त्याला मी गाईज भावाला मेंदू काय भेटलेलं नाही. भावा आपण बिना मेंदूचं जाऊया ना. एवढं दिवस चाललं तू समजा अजून चालू. ही टू भारी पडली. अरे बघा कालचा ब्लॉग बघतोय बघा. तूच कुठेच बघा ते बरं. स्किप कर. चला आता गाईज नाश्ता करूया नंतर भेटू डायरेक्ट. इकडे आम्ही गाड्या लावल्या अशा काय. इकडे आपली एक FZ आणि इकडे आपली स्प्लेंडर आहे. समाधान झालं. भागलं भाऊ समाधान बघा. एकदाचं पोट भरलं त्याचं.
आणि त्याला पाहिजे तो नाश्ता भेटला नाही कारण का त्याला जरासा मेंदू कमी असल्यामुळं मेंदू वडा खायला आला होता. पण तो ठीक आहे, परत तेवढी मेंदू खा. चला हे बघा गाईस, डोक्यावरचे केस बीस तुम्ही इग्नोर करा. आता आम्ही आलोय बाबाबाईचे लाकडे घ्यायला आणि हे स्टिंग पितात. मला मी नाही स्टिंग पिणार आहे, मी हे बघा इथे हा ब्रँड आहे. आणि आमची हे बघा इथं आपली गाडी लावली लोड करायला. लाकडं हवं असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. असं काय नाही गाईस, थोडीशी लाकडं होती त्याची शिफ्टिंग करायची इथून. चला संध्याकाळचे वाजलेत 5. सो गाईस संध्याकाळचे वाजले 6 आणि आता संध्याकाळचे वाजले 6 सव्वा सात वाजले काय सॉरी संध्याकाळचे 6:15 वाजले. आणि आता आम्ही हे बघा लाकडं पाठी लोड करून सरपासला वाजल्या आणि लाकडं वगैरे लोड करून आपण अनलोड करणार. जीवाचा व्यायाम झाला. आणि एवढं सगळं आता काम करून आमचा दिवस अशा प्रकारे संपलेला आहे. सकाळची तुम्ही मिसळ बघितली असेलच कुठे खायला. मेंदू वडा खायला गेलो आम्ही रत्नागिरीला, तर तो काय खायला भेटला नाहीच विक्रमला. सो अशा प्रकारे आजचा आपला दिवस गेला. झोपून वगैरे पण दिवस गेला अर्धा. अशा प्रकारे आजचा आपला दिवस संपलेला आहे. सो आजचा ब्लॉग छोटासा झाला आहे. तर चॅनलला आपलं सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय अँड टेक केअर.